शेती मित्र मध्ये आपलं स्वागत। आता घेऊयात कृषी विषयक बातम्यांचा आढावा। शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी या अनुषंगाने राज्य आणि केंद्र सरकारचे कायम प्रयत्न राहिले आहेत। केवळ उत्पादनात वाढच नाही तर शेतकऱ्यांचे हित जोपासतही अनुदान देण्याचा निर्णय अनेक वेळा सरकारने घेतलाय। आता पालघर तालुक्यातील जांभूळ उत्पादकांना झाडावरील जांभूळ काढण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी अनुदान देण्यात येणार आहे। पराठीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे अनुदान दिले जाणार असून याकरिता 10 लाखाच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे। पालघर तालुक्यातील बहाडोली हे गाव जांभळासाठी प्रसिद्ध आहे। मात्र झाडावरील जांभळे तोडण्याच्या परांची तयार करण्यासाठी खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत होती। त्यामुळे याकरिता शासकीय मदत मिळते का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष होतं। अखेर शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण झाली असून निधीचीही तरतूद करण्यात आली आहे। खरीपातील केवळ कापसाचे दर हे सरासरीच्या तुलनेत अधिक राहिलेले आहेत। शिवाय हंगामाच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेली दरवाढ ही आतापर्यंत कायम राहिली होती। त्यामुळे उत्पादन घटले तरी त्याची कसर अधिकच्या दरातून भरून निघालेली आहे। सध्या कापूस अंतिम टप्प्यात आहे। वाढीव दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रमाणेच कापसाचीही साठवणूक केली होती। पण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन प्रमाणेच कापसाच्या दरातही चढ उतार होत आहे। त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक हा प्रश्न कायम आहे। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची आवक ही 400 क्विंटल होत असून सरासरी दर हा 9200 वर आहे। त्यामुळे गेल्या 4 महिन्यातील हा सर्वात कमी दर असून आता कापूस वेचणी तर संपलेली आहे, पण काही शेतकऱ्यांची साठवणूक केली होती। भविष्यात दरवाढ होईल का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। 10,000 वर गेलेला कापूस आता थेट 9200 वर येऊन ठेपलाय। यंदा खरीपातील प्रत्येक पिकाच्या उत्पादनात घट होत आहे। असे असतानाही पदरी पडलेल्या शेतीमालातूनही अधिकचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी आता नवनवीन शक्कल लढवत आहे। यापूर्वी सोयाबीनच्या दरात चढउतार झाले तरी शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिकाच फायद्याची राहिली। आता बाजारपेठेत नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे। सध्या तुरीला 6000 ते 6200 चा दर मिळत आहे। ही हंगामाची सुरुवात असली तरी भविष्यात घटलेल्या उत्पादनामुळे दर वाढतीलच असाही अंदाज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या आणि बदलत्या सरकारच्या धोरणाचा अभ्यास करून जर तुरीची विक्री केली तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे। सध्या हमीभाव केंद्रावरील दराप्रमाणेच खुल्या बाजारपेठेत दर आहेत, पण शेतकरी लागलीच तूर विक्रीच्या मानसिकतेमध्ये नसल्याचे होत असलेल्या आवकावरून दिसून येत आहे। यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे। त्यामुळे 1 वर्ष उलटूनही ऊस फडातच असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। गाळप हंगाम मध्यावर असतानाही साखर कारखान्यांकडून गांभीर्यानं घेतले जात नाही। औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड साखर कारखान्याकडून तर तालुक्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडून इतर तालुक्यातील ऊसाचे गाळप करण्याचा धडाका सुरू करण्यात आला होता। मात्र बाहेरील तालुक्यातील ऊसाचे गाळप करण्यास प्राधान्य दिले तर ऊसाचे एक टिपरूही विकू देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती। त्यांच्या या भूमिकेमुळेच आता कारखाना क्षेत्रातील ऊसाचे गाळप अधिक गतीने व्हावे म्हणून 6 ऊसतोड टोळ्या तालुक्यात पाठवण्यात आल्या आहेत। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे। तालुक्यातील ऊस तोडणीला प्राधान्य न देता इतर तालुक्यातील ऊसाचे गाळप करण्याचा प्रकार सुरू होता। त्यामुळे ही आक्रमक भूमिका घेतली असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले। खरीप हंगामात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यामुळे आगामी हंगामात बियाणांची कमतरता भासू नये म्हणून महाबीजने बियाणे उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे। त्यानुसार शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा करून बियाणे उपलब्ध करून द्यावे असे आवाहनही वेळोवेळी करण्यात आले आहे। मात्र आता ऐन उन्हाळी हंगामातील क्षेत्र वाढताच महाबीजकडून शेतकऱ्यांची अडवणूक करण्यास सुरुवात झाली आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच रब्बी हंगामातील पिके धोक्यात आहेत। असे असतानाच कृषी पंपावरील वाढती थकबाकी यामुळे थेट वीज पुरवठाच खंडित केला जात आहे। यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहत आहे। कीड रोगराईचा बंदोबस्त करण्यासाठी महागड्या औषधांची खरेदी करावी लागत आहे, तर महावितरणाकडून एक कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी 5000ची मागणी केली जात आहे।
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हळूहळू का होईना सोयाबीनच्या दरात वाढ होत होती। त्याचा परिणाम आवकावरही झाला होता। शेतकऱ्यांनी साठवणुकीतील सोयाबीन विक्रीसाठी काढले होते। शिवाय गेल्या 3 आठवड्यांपासून 6400 पर्यंत दरही स्थिरावले होते। मात्र आता पुन्हा दरात घसरण सुरू झाली आहे। गेल्या 15 दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही कांद्यासाठी मुख्य बाजारपेठ असली तरी त्यापेक्षा अधिकच्या कांद्याची आवक ही सोलापुरातील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत आहे। मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने गेल्या 2 दिवसांपासून येथील व्यवहार हे ठप्प झाले होते। यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राहणार आहे। कारण 2015 साली घोषणा करण्यात आली होती की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुप्पट केले जाणार। म्हणून आता प्रत्यक्षात ते साल उजाडले आहे आणि अवघ्या काही दिवसांमध्ये अर्थसंकल्पही सादर केला जाणार आहे। कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार या आगामी अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे उद्दिष्ट हे 18 लाख कोटींपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे। शेती मित्र मध्ये इथेच थांबूया। ताज्या अपडेटसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र।